या पाठातील सौची आणि मोरे आणि श्री कुलकर्णी यांनी रचल्यामध्ये त्यांनी प्रश्न वगैरे काढलेले आहेत आणि एकंदरीत त्याची रूपरेषा ठरवलेली. त्यात थोडंसं रिक्वायरमेंट आम्ही करून कार्यक्रम आपल्याकडे आहे. तर सगळ्यांनी सहभाग घ्यावा आणि कंपल्सरी तर रूपरेषा अशी की आपण 5 गटात कार्यक्रम घेणार होतो. 5 गट काढण्यासाठी चिठ्ठ्या काढलेल्या आहेत. प्रत्येकाने एक एक चिठ्ठी काढून आपण ते गट बघावे. त्यानुसार सेपरेट होऊन बसावं. प्रश्न असा आहे की याच्यात 5 राऊंड्स आहेत. त्या 5 राऊंड पैकी पहिले 2 राऊंड आहेत त्या रावणावरच्या प्रश्नांमध्ये आहेत. पहिली राऊंड असेल ती रॅपिड राऊंड असेल आणि 10 सेकंदाची राऊंड आहे. तिच्यात कुठलेही प्रश्न पास ऑन केले जाणार नाही. कुठलेही आणि ऑप्शन पर्याय नसणार आहे. दुसरी राऊंड आहे ती रामायणावरच्या प्रश्नांमध्ये 10 प्रश्नांचा आहे. तर त्याच्यात पण ते प्रश्न पास ऑन केले जातील. त्यालाही पर्याय नसेल. तिसरी राऊंड आहे ती पर्याय असणारी राऊंड आहे आणि ती जनरल नॉलेज वरती आहे. पण संस्कृती विषयक प्रश्न आहे त्यामुळे त्याला पर्याय दिला जाणार आहे. कौन बनेगा करोडपती. चौथी राऊंड आहे ती व्यक्ती ओळख आहे. ती बझर राऊंड आहे. त्याच्यात बझर होईल. बझर म्हणजे मला वाटतं बझरच्या ऐवजी आपण पर्याय करू शकतो हात वरती केला ज्याने तो ग्रुप पहिला त्या ग्रुपने चालू करायचं. पण त्याच्यात एकच आहे बरोबर प्रश्नाला प्रत्येक राऊंडला 10 मार्क आहे. पण या बझर राऊंडला जर समजा हात वर केला आणि चुकीचं उत्तर दिलं तर 5 निगेटिव्ह मार्क्स. अशा प्रकारचा कार्यक्रम आहे. पाचवा